नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण फ्रोझन मटर कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी आपण हिरवेगार मटर इथे घेतलेले आहे। फ्रोझन मटर बनवायचे म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हिरवे मटर खायला मिळतात, पण पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते सुद्धा अशाच प्रमाणात मिळाले पाहिजे। म्हणजेच आपल्याला मसाले भात वगैरे बनवायचे असलं म्हणजे आपल्याला मटरचे दाणे पाहिजे असते। त्यासाठी आपण फ्रोझन मटर बनवणार आहोत। चला तर मग त्यासाठी आपण गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेले आहे। पाणी उकळायला लागलेले आहे। आता त्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहे। आपल्या मटरच्या प्रमाणात आपण पाणी आणि साखर याचे प्रमाण ठरवलेले आहे। त्यानंतर थोडे मीठ घालायचे आहे आणि हे छान उकळले की याला थोडेफार एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि मिक्स करून घेतले की आपण त्यामध्ये मटरचे जे छान हिरवेगार असे दाणे सोलून छान घेतलेले आहे निवडून, ते आता यामध्ये आपण टाकून घेणार आहे आणि त्याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या भागांना त्याच्या मीठ लागले जाईल। त्यानंतर आपण जे मटर यामध्ये टाकले होते ते आता हळूहळू आपोआप वर तरंगायला लागलेले आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण हे मटरचे दाणे एका चाळणीतून छान चाळून घेणार आहे, म्हणजे पाणी आपले छान खाली चालले जाईल आणि मटरचे दाणे आपले पाण्यातून वेगळे होईल। आता त्याला थोडा वेळ असेच छानपैकी पाणी सोकेपर्यंत असेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला आईसच्या पाण्यामध्ये, म्हणजे आईस टाकलेल्या पाण्यामध्ये थंडगार याच्यामध्ये टाकायचे आहे आणि छान ढवळून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण पुन्हा गाळून हे एका कापडावरती छान घरातच आपल्याला सोकत घालायचे आहे, म्हणजे आपले मटर छानपैकी सोकले जातील, त्यामध्ये थोडेही पाणी राहणार नाही। अशा पद्धतीने आपण हे दाणे बघा मटरचे करून घेतलेले आहे आणि हे दाणे आता आपण एका पॅकिंग बॅगमध्ये भरून ठेवणार आहे, त्यामुळे आपल्याला हे वर्षभर टिकवता येईल। बघा आता आपण या बॅगमध्ये टाकून घेणार आहे। अशा पद्धतीची झिपलॉक बॅग आपल्याकडे असली तर फारच छान। आता यामध्ये आपण हे मटरचे दाणे टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्याला वर्षभरासाठी हे दाणे वापरता येणार आहे आणि आपल्या फ्रीझरमध्ये छान पद्धतीने आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपण किती छान पद्धतीने भरलेले आहे आणि आपल्याला आता वर्षभर मटरचे दाणे खाण्याची टेन्शन राहणार नाही। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशाच पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।